मित्रांनो, तुही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बाथरूममधून बाहेर येत अर्णव शिर्केंना कॉल करत विचारतो, आजच्या किती मीटिंग आहेत असं म्हणून तो फोनवर बोलू लागतो. बाहेर इशू असते आणि ती म्हणते की नक्की कोणता कमरा आहे ना तेच कळत नाही असं म्हणून ती चुकूनच आता अर्णवच्या रूममध्ये येत असते. त्यावेळी अर्णव आता बाथरूममध्ये जातो आणि शेविंग करत असतो. इकडे अर्णवच्या खोलीत येत आजी आजी असा आवाज इशू देत असते. तेथे आता आजी नसते. ती म्हणते की ही खोली किती मोठी आहे, इथे तर इंदोरच्या गल्लीतील सर्व लोक झोपतील एवढी मोठी रूम आहे ही. तेव्हा असं म्हणून ती पुन्हा आता आवाज देते, आजी मी साड्यांचे सॅम्पल घेऊन आलीये. त्यानंतर तिची नजर अर्णवच्या लहानपणीच्या फोटोकडे जाते तर तिला धक्का बसतो. तेव्हा ती आता लगेच त्या फोटो जवळ जाते आणि तो फोटो हातात घेते आणि म्हणते, हा तर अगदी लहान मुलाचा फोटो आहे, म्हणजे ही रूम या मुलाची आहे असं वाटतंय, ही आजीची रूम नाहीचे वाटतंय असं म्हणून ती पुन्हा त्या बाथरूम जवळ जाते आणि लगेच त्या दाराला अशी कान लावत असते. आतून कुणाचा आवाज येतोय की नाही हे पाहत असते. त्याचवेळी सुरेश दादा तेथे येतात आणि इशूला म्हणतात, ही आजीची खोली नाहीये. मग आता ती जोरातच ओरडते की तरी मला वाटलंच होतं की आजीची खोली नसणार ही. त्याचवेळी सुरेश दादा म्हणतात, हळू आवाजात बोला ना जरा, कारण इथे येण्याची परमिशनच नाहीये कुणाला. त्याचवेळी ही आमच्या साहेबांची खोली असल्याचं सुरेश दादा म्हणतात. त्याचवेळी ती त्यांची खोली आहे का इशू त्या फोटोकडे हात करत विचारते. मग आता सुरेश दादा हो म्हणतात. मग आता ती म्हणते, एवढ्याशा छोटूसाठी एवढी मोठी खोली, मजा असते बाबा मोठ्या घरातल्या लहान मुलांची सुद्धा. त्यानंतर आता ती साड्यांची बॅग ती तेथेच ठेवते आणि सुरेश दादाबरोबर लगेच आजीच्या रूमकडे जायला निघते. तर दुसरीकडे आता फिजिओथेरपिस्ट घरी आलेले असतात. तेव्हा मी तर तुमची अपॉइंट घेतली नाही, मग तुम्ही कशा आलात अचानक, अंजू विचारते. त्यावेळी आता त्या फिजिओथेरपिस्ट मॅडम म्हणतात, तुम्ही नाही अर्णव सरांनी घेतली होती. मग अंजू म्हणते, बरं ठीक आहे मी येते रूममध्ये, तोपर्यंत तुम्ही बसा माझ्या रूममध्ये जाऊन. त्यानंतर इकडे वल्लरी ही गुलाबजाम खात खात आता निघालेली असते. हातात तिच्या बाऊल असतो आणि तिचं लक्षच नसतं. तेव्हा ती गाणं गुणगुणत मस्तपैकी चाललेली असताना तिच्या हातातून तो बाऊल खाली पडतो आणि तो बाऊल आता खाली पडून फुटतो. त्याचबरोबर गुलाबजामुन सुद्धा खाली पडतात. मग आता ती लगेच अनिता आणि सुरेश दादाला आवाज देते. ते दोघेही धावतच तेथे येतात. तेव्हा काय झालं असं ते विचारतात. तेव्हा तुम्हाला आईस दिलेत ना देवाने, आता बघा की सर्व गुलाबजामुन सांडले आहेत, ते स्वच्छ करून घ्या असं जेव्हा ती अगदी आदेशच सोडते. त्यावेळी आता आजी तेथे येत त्या दोघांनाही म्हणतात, तुम्ही जा बरं. मग आता लहान मुलासारखं असं फिरून फिरून खाल्ल्यामुळे काय होणार अजून दुसरं, तू तुझं काम करायचं असं आजी रागातच वल्लरीला म्हणतात. तेव्हा हे ऐकताच वल्लरीला खूप मोठा धक्का बसतो की मी या घराची मोठी राणी असून मला या साफ करायला सांगतायत. तेवढ्यातच आता तेथे मामा येतात आणि विचारतात काय झालं. त्यानंतर ते फुटलेला तो बाऊल पाहतात आणि विचारतात काय झालं हे. मग आता ती म्हणते, दिसत नाही का तुम्हाला, तुमची आई आली आणि मला म्हणाली की नोकरांकडून हे काम करून घ्यायचं नाही, तू तुझं करायचं, यांच्या नातवंडांसाठी मी एवढा त्याग केला. मग आता मामा विचारतात कोणता त्याग. त्याचवेळी वल्लरी म्हणते, तुम्हाला ना जाणीवच नाही आणि त्या ओल्ड लेडीला सुद्धा नाहीये. त्याचवेळी मामा म्हणतात, ती आई आहे. मग आता ती म्हणते तुमची आहे ना, तर ती बडबड सुरू करते. तर मामा आता तेथून निघून जातात. मग आता वल्लरी लगेच आपली कामाला लागते. दुसरीकडे आता नम्रता ही भाजी निवडत असते. तेव्हा आत्या तेथे येत विचारते, काय ग आज मेथीची भाजी का. मग आता नम्रता म्हणते हो. त्यानंतर आत्या म्हणते, खूप उशीर झालाय, पटकन तुझ्या त्या बहिणीला कॉल कर आणि विचार, साड्यांचं लोणचं घातलं की काय, एवढा वेळ लागतो का सॅम्पल दाखवायला. तर आता दुसरीकडे इशूला आता फोन येतो. त्यामुळे आता ती सुरेश दादाला म्हणते, थांबा हा मला फोन आलाय. मग आता सुरेश दादा म्हणतात, इथून पुढे गेलं ना पहिलीच आजीची रूम आहे. तेव्हा ठीक आहे असं इशू म्हणते आणि अगोदर नम्रताचा फोन घेते. त्यावेळी नम्रता आता विचारते, काम झालं का ग, साड्यांचे सॅम्पल दाखवून झाले का. तर इशू नुसता आपला वेंधळेपणा करत असते आणि म्हणते, नाही ग अजून साड्यांचे सॅम्पल सुद्धा दाखवून झाले नाही आहेत. अगं हे घर आहे की भूलभुलैया
गैया आहे ना कळतच नाही, कुठून कुठे जावं ना कळतच नाही आणि आजीची रूमसुद्धा अजून सापडली नाही आहे. त्यावेळी ठीक आहे असं नम्रता म्हणते, तर आत्या इकडून जोरात ओरडते, काय झालं, झाले की नाही सॅम्पल दाखवून. मग आता नम्रता पटकन बाजूला जाते आणि इशूला म्हणते, वेंधळेपणा सोड अगं, सिरियसली काम कर. इशू म्हणते ठीक आहे, पण साड्या तर बापरे त्या तिकडेच दुसऱ्या रूममध्ये राहिल्यात, मी फोन ठेवू का, असं म्हणून ती पटकन आता फोन ठेवते आणि लगेच त्या रूमकडे जायला निघते. तेव्हा आता इशू खरंच खूप गोंधळलेली असते. इकडे आता अर्णव हा त्याच्या रूममध्ये असतो. त्याचवेळी तेथे आता अंजू येते आणि विचारते, काय झालं रे, तू ऑफिसला चालला आहेस ना, पण एवढ्या बिजी शेड्यूलमधून माझ्यासाठी फिजिओथेरपिस्ट तू बोलवली घरी. मग आता तो म्हणतो काय करणार, कारण तू तुझी काळजी घेत नाही ना ताई, म्हटल्यावर काय मला बोलवावंच लागणार ना. तेव्हा ती म्हणते ऑलरेडी माझी थेरपी झालीसुद्धा आहे. मग आता तो म्हणतो ठीक आहे. नंतर अंजू आता खूप वेळ अर्णवकडे पाहतच राहते. तेव्हा अर्णव विचारतो काय झालं. मग आता ती म्हणते काही नाही, तू किती काळजी करणार रे माझी. तेव्हा तो काहीच बोलत नाही. मग त्यानंतर त्याला ती साड्यांची पिशवी तेथे दिसते. तेव्हा तो विचारतो हे काय. मग आता अंजू ते पाहते आणि म्हणते सॉरी हा, अरे मगाशी ती मुलगी आली होती ना, तिची ती साड्यांची पिशवी आहे, ती सॅम्पल दाखवायला घेऊन आली होती. तेव्हा तो आता खूपच चिडतो आणि म्हणतो कोण आहे ही वेंधळी मुलगी. तेव्हा तो ऑफिसला आता जायला निघतो आणि म्हणतो जातो. मग आता ती त्याच्याकडे पाहतच राहते. तो म्हणतो जातो नाही, येतो बाई, असं म्हणून तो आता जायला निघतो. मग आता ती म्हणते थोडा हसलास ना अर्णव तर बरं वाटेल. तेव्हा तो म्हणतो मी फोन करतोय हा फिजिओथेरपिस्टला, असं म्हणून तो तेथून जातो. तो तेथून गेल्यानंतर इशू लगेच तेथे येते आणि म्हणते ताई सॉरी हा, पिशवी इथेच राहिली साड्यांची. अहो काय आहे ना, तुमचं घर एवढं मोठं आहे ना, फिरून फिरून मी इथेच येते परत. त्याचवेळी आता तू हरवतेस ना या घरामध्ये, चल मी तुला आजीच्या रूममध्ये घेऊन जाते, असं अंजू म्हणते. तेव्हा ती साडीची पिशवी पुन्हा तशीच राहते. मग आता इशू म्हणते बापरे 12 की ढेर. मग आता अंजू विचारते हे काय. ती म्हणते काही नाही, असं म्हणून ती साड्यांची पिशवी घेते आणि जायला निघते. त्यावेळी अंजू आता तिच्या या वेंधळेपणावर नुसती हसत असते. बाहेर आता आकाश आणि त्याचबरोबर अर्णव दोघेही ऑफिसला निघालेले असतात. बेंगलोरचं स्टेटमेंट आज पोहोचलं पाहिजे असं अर्णव म्हणतो. तेव्हा आकाश म्हणतो ठीक आहे, पण या गाडीची काच अशी फुटलेली आहे आणि आपण आज हीच गाडी घेऊन जायची का, ते कसं दिसतं बरं, तुझ्यासाठी अवघड नाही आहे एवढी काच बदलून घेणं. मग आता नाही, प्रश्न पैशांचा नाही, चुकीची शिक्षा ही त्या मुलीला मिळायलाच पाहिजे, चुकीची शिक्षा त्या मुलीला मिळालीच पाहिजे असं अर्णव म्हणतो. इकडे आजी जिलेबी खात असतात आणि अनिताला म्हणतात इंदोरी जिलेबीची याला सरच नाही, याची टेस्टच खूप वेगळी आहे. मग आता असं म्हणून त्या पुन्हा जिलेबी रिटर्न पाठवतात. तेथे अंजू आणि त्याचबरोबर इशू या दोघीही येतात. आता इशू पटकन बोलायला सुरुवात करते की इंदोरची जिलेबी किती फेमस आहे आणि त्या फेमस मिठाईवाल्याचं नावसुद्धा सांगते. त्याचवेळी आजी तिच्याकडे पाहतच राहतात. मग आता ही मुलगी कोण ग, असं आता आजी अंजूला विचारतात. तेव्हा साड्यांचे सॅम्पल घेऊन ही आली आहे असं आता अंजू म्हणते. तेव्हा साड्या कोणाला हव्यात आता, असं आजी पुन्हा विचारते. त्याचवेळी आता चंदेरी, माहेश्वरी आणि इंदोरी या साड्या कितीही कपाटात असल्या ना तरीही त्या आपल्याला हव्याशाच असतात, कारण त्या हातमागावर विणलेल्या असतात. अशा साड्या मी तुमच्यासाठी सॅम्पल म्हणून घेऊन आली आहे, असं इशू आता पटापट बोलते. त्यावेळी आता खरंच हाताने विणलेल्या आहेत का साड्या की मशीनवर विणलेल्या आहेत या साड्या, असं आता पुन्हा एकदा आता आजी विचारते. तेव्हा आता इशू म्हणते नाही अहो, या 100% हातमागावर विणलेल्या साड्या आहेत, मी तुम्हाला कधीच असं खोटं फसवणार नाही. आजी म्हणते बरं दाखव बाई तुझे सॅम्पल आता. त्यावेळी आता इशू एक एक करून सॅम्पल दाखवू लागते. मग आजी म्हणतात बरोबर, तुझं ना म्हणणं बरोबर आहे, या हातमागावरच विणलेल्या साड्या आहेत, खूप सुंदर आहेत तुझ्या या सर्व साड्या, असं म्हणून आजी अंजूला म्हणते अगं हिच्यासाठी काही चहा कॉफी. मग आता कॉफी नको, मला चहा चालेल, असं आता ती पटकन बोलून जाते. त्यावेळी अंजू आता हसतच तिच्याकडे पाहते. मग आता इशू थोडी लाजते आणि म्हणते कसं आहे ना, तुम्ही आजच्या दिवस कॉफी पिणार असाल तर मलाही चालेल. मग अंजू म्हणते नको, ठीक आहे मी तुझ्यासाठी चहा बनवायला सांगते.
त्यावेळी अंजूला आता आजी विचारते, काय ग अर्णव गेला का? तेव्हा अर्णवचं नाव घेताच इशू जरा घाबरते आणि अंजू तेथून जाताच आजीला विचारते, हा अर्णव कोण? मग आता आजी म्हणते, अगं आमच्या घरातला अर्णव म्हणजे आम्ही लाडाने याला चिंटू म्हणतो. तेव्हा आता तिला आठवतं की मगाशी सुरेश दादा मला म्हणाले होते की सरांच्या रूममध्ये आल्यानंतर कुणी अनोळखी व्यक्ती त्यांना खूप राग येतो, त्यामुळे तुम्ही पटकन चला. तिला असं वाटतं की चिंटू हा लहान मुलगा आहे. मग आता आजी पुढे सांगू लागतात, आमचा चिंटू म्हणजे नुसता नाकावर राग. आता इशू म्हणते, तो चिंटू वय, त्याचं नाव चिंटू आहे का? अर्णव तोच का? त्यावेळी आजी म्हणते, हो तोच तोच. मग आता जर तुमच्या त्या चिंटूला राग आला ना, जिलेबी खायला द्या, कारण जिलेबीशिवाय काही मजा नसते. कारण आमच्या इथे इंदोरमध्ये ना जेवण झाल्यानंतर जिलेबी लागतेच म्हणजे लागतेच. आजी म्हणते, अगं मी सुद्धा इंदोरचीच आहे आणि जिलेबीशिवाय मजा आहे का जीवनामध्ये? मला तर खूप गोड आवडतं. असं म्हणून आजीला ठसका येतो. तेव्हा इशू आता पटकन आजीसाठी पाणी देत. तेव्हा आजी तिच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर लगेच आता अनिता तिच्यासाठी चहा घेऊन येते. त्यानंतर अंजू आता विचारते, काय गा आजी एकतरी साडी आवडली का? आजी म्हणते, एक नाही मला सर्व आवडले आहेत. तेव्हा इशूला खूप आनंद होतो. मग पारायणासाठी येणाऱ्या बायकांना सुद्धा आपण अशाच हिच्याकडून साड्या घ्यायच्या का? आजी विचारते. तेव्हा अंजू म्हणते, ठीक आहे आपण 200 साड्या हिला ऑर्डर देऊया. मग आता इशू म्हणते, काय 200 साड्यांची ऑर्डर? असं म्हणून ती अगोदर देवाचे आभार मानते आणि खूपच खुश होते. त्याच वेळी आता तिच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून आजी आणि अंजू देखील खुश होतात. तेव्हा तुझा नंबर तरी दे बाई, असं अंजू म्हणते. तेव्हा इशू लगेच आता तिचा नंबर अंजूच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून देते. त्यानंतर आता इशू म्हणते, हे पहा आता मी जाते आणि त्या 200 साड्यांची ऑर्डरसुद्धा घेऊन येते. मग आता असं म्हणून ती तेथून जाते. त्याच वेळी आता आजी म्हणते, की ती निष्पाप मुलगी आहे ग आणि हिच्याशी बोलून खूप छान वाटलं. दुसरीकडे आकाश आणि त्याचबरोबर अर्णव गाडीतून चाललेले असतात. ते दोघेही कामाविषयी बोलत असतात. तेव्हा आकाश हळूच विचारतो, की दादा तुला एक विचारतोय मी, की हे तुझं नाही आहे मग कुणाचं आहे? तेव्हा तू नक्की कशाबद्दल विचारतोस? असं आता अर्णव म्हणतो. मग आता आकाश लगेच ते लॉकेट त्याला दाखवतो. त्याच वेळी आता अर्णव ते लॉकेट हातात घेतो आणि इशूचं बोलणं त्याला आठवतं, की हे माझ्या आईबाबांचं आठवण असलेलं लॉकेट आहे. जेव्हा मी 50,000 रुपये देईल ना तेव्हा मला हे लॉकेट पाहिजे, असं म्हणून तो त्या लॉकेटकडे आणि फुटलेल्या गाडीच्या काचेकडे पाहतच राहतो आणि इशूचा त्याला राग आलेला असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये वल्लरी मुद्दामच साडी फाडते आणि इशूला कॉल करून सांगते 200 साड्यांची ऑर्डर कॅन्सल झाली. हे ऐकताच इशूला धक्का बसतो आणि मग आत्या तिच्यावर चिडते. तर अर्णवचा तिला कॉल येतो आणि 50,000 रुपये लवकरात लवकर दे असं तिला म्हणतो. इशू आता खूप रडते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.